नमस्कार सर्वांना आणि सर्वांना माझ्याकडनं नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर 9 दिवस आपण घटका बसवतो हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्याला अख्खी स्टोरी माहीत आहे, परंतु तरीही हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण की आपण 9 दिवसच फक्त स्त्रियांचा सन्मान करतो। 9 दिवसच फक्त स्त्रियांचा सन्मान करतो आणि वर्षभर काय करतो हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं। म्हणून 9 दिवस सन्मान न करता तुम्ही कायम जर स्त्रीचा सन्मान केला ना तर तुम्हाला हे 9 दिवस सुद्धा इतके व्यवस्थित जातील की देवी ही तुमच्यावर हमेशा कृपा करत राहील। म्हणून कोणतीही स्त्री असू द्या, आपली माता भगिनी सोडून कोणतीही स्त्री असू द्या, तिचा नक्की सन्मानच करा तुम्ही। कारण की का स्त्रियांची बद्दुआ जेवढी लागते ना तेवढी दुआ सुद्धा लागते। आणि नेहमीच माणसं म्हणत आलेत की स्त्रीमुळे रामायण घडलं, स्त्रीमुळे महाभारत घडलं, परंतु कधी तुम्ही विचार केलाय का की स्त्रीमुळे एक घर सावरू शकतं। जर स्त्रियांचा सन्मान जर व्यवस्थित झाला ना तर स्त्रीमुळे एक घर सावरू सुद्धा शकतं। आणि जिथं पुरुष हा कमजोर होईल किंवा संकटाशी सामना करू शकणार नाही, त्याच वेळेस त्या घराला स्त्री नक्कीच सांभाळते। परंतु ज्या घरामध्ये स्त्री आजारी पडन किंवा धरणीस पडलेली असते त्यावेळेस मात्र त्या घराची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही। कितीही पुरुषांनी कमवू द्या, महिन्याला 1 लाख रुपये जरी कमवले तरी स्त्रियाची बरोबरी करू शकत नाहीत। म्हणूनच स्त्रियांना नवदुर्गेचं रूप म्हटलेलं आहे। कधी चंडिका, कधी कालिका, कधी दुर्गा, कधी कात्यायनी, अशी तिची विविध रूप आहेत, तुम्ही ते बघू शकता। म्हणून जेवढा स्त्रीचा सन्मान करता येईल, जेवढ्या घरातल्या लक्ष्मीला खुश ठेवता येईल तेवढं ठेवा। कारण की घरातली लक्ष्मी जेवढे अश्रू तुमच्या घरात गाळील ना तेवढे तुम्हाला नक्कीच भोगावं लागतं। म्हणून आपली स्त्री कशी खुश राहील याच्याकडे जर प्रत्येक पुरुषाने आपली माता भगिनी कशी खुश राहील लक्ष ठेवलं ना तर जीवनभर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही। जीवनभर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही। आणि नवरात्रामध्ये कोणत्याही स्त्रीचा, कोणत्याही कन्येचा कधीही अपमान करायचा नाही। कारण की कोणती स्त्री कोणत्या रूपात तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल हे कधीही सांगता येत नाही। देव तुम्हाला म्हणत नाही की 4 धाम यात्रा करा म्हणजे तुम्हाला पावन, कुठे मोठ्या डोंगरावर या म्हणजे तुम्हाला पावन नाही। माणसातच तुम्ही माणुसकी ओळखायला शिका, त्यातच देव नक्कीच तुम्हाला भेटणार आहे। म्हणून नवरात्रीमध्ये तुम्हाला मी एकच सांगेन, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा। जिथं चूक आहे तिथं चूक आहे। कारण की मी म्हणत नाही सगळे पुरुषच असे असतात, काही स्त्रिया सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, परंतु स्त्रीचा सन्मान आपण स्वतः करा। समाजाला एक उदाहरण म्हणून दाखवा की आपण स्वतः जर स्त्रीचा सन्मान केला ना की नवरात्रीमध्ये नवदुर्गेचं रूप काय हे तुम्हाला घरातच दर्शन घडेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।